आले चार चाकी घेऊन आले. चार चाकी आईच्या गावात हे बघा चार चाकी घेऊन आले की आईच्या गावात. तर पाऊस आलाय बद्या पाऊस चालू आलाय आणि चूल आमची इथं आहे. इजल काय चुल बस पाणी यायला लागलं इकडं असं दुधरा यायला लागलाय पाण्याचा. इजल काय गाण्या जरा पीस ढापायचं आपण होई द्या पीस ढापायचं सुट्टी द्यायची नाही मांडगो. अरे हायसा कुठं तुम्ही कुठं हायसा? अरे लागा पाऊस यायला लागलाय आम्ही गेलो माग घरला. तर रामराम मंडळी मी ऋषी स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन खट्ट तडकदार भडकदार स्वस्त मजबूत टिकाऊ आणि चविष्ट खट्ट अशा ब्लॉग मध्ये. तर थंबनेल बघून तुम्हाला काय आलं असेल आज माझी पार्टी आहे. मी युट्यूबचं पेमेंट आलेलं लय दिवस झाला कार्यकर्त्यांनी गंडवत होतो की आज येतो उद्या येतो. तर फायनली तो क्षण आला की मी माझा हात डिले केलं शेवटी. आणि सध्या दाद्या आणि मी दोघंच आहे इथं. बाकीची भांडगुळी सगळी कुठे गेले काय कळण झालंय. दाद्या लागला इथं कांदा चिराला आणि तिथं पिशवी अडकवल्या त्यात आपलं सगळं नियोजनाचं सामान आहे. आणि सध्या मी आणि दाद्या दोघंच आज कार्यक्रम चालू केला आम्ही दोघांनी. आणि सध्या रॅड वगैरे करून पातेल ठेवलं इथं. आता डिझेल वगैरे आणलंय परत ना बारक्या काटक्या आणले तिकडे जरा काटक्या आणले त्या पावसाच्या वल्ल्या जात्या. पावसात नियोजन केलं म्हटलं पावसात वल्ल्यात काटक्या होणं सगळ्या विषय आलं. तर आता चूल पेटवतो आणि चूल पेटवून आपला कार्यक्रम लगेच चालू करतो. थोड्या वेळात आपलं थोडंफार कार्यकर्ते येतील. आमचा शेफ चेतन भैया दादा कुठं आहे शेफ आता तेव्हा अजून याला आत्ता अर्ध्या तासात येतो म्हटलं म्हणजे 2 तास लागणार त्याला दादा याला 2 तास लागणार. मग तोपर्यंत म्हटलं आपला आपण तोपर्यंत उकडी तर देऊया. उकडीचं काय गावल ते आम्हाला 1-2 पीस खायला तरी येतील काय इच्छा गावात विषय आहे. तर चालतंय कार्यक्रम आपला चालू करूया 0 मिनिटात चला. तर बाबांनो अथक परिश्रम आणि खडतर प्रवास करून फायनली वल्ल जाणं आमचं पेटलंय आणि जरा धुरपाटायला लागलंय. इथं विषय असं झालाय जरा पेटवलंय डिझेल वतलं डिझेल आणि त्यात ऑइल मिक्स होतं जळक ऑइल सगळंच वतलंय यात. आणि सध्या लाकडं वगैरे तापले त्यामुळे पेटलंय. आणि दादा रावाने आमच्या इथं चिकन धुयाचा कार्यक्रम चालू केलाय चकाचक पैकी. दादा कसं वाटतंय? मस्त एक नंबर यायला लागतंय खायला सुट्टी द्यायची नाही. आणि सध्या चिकन वगैरे धुवून झालंय दादा पाणी होतं बाहेर. आणि ह्याच्यावर आपण हळद आणि मीठ आणलेलं बादशाह हळद आणि घरचं आणलेलं घरगुती मीठ आता त्या ओतूया इनागोरेशन करूया जरा. आणि सरळ तेल काढवा ठेवून आपलं त्यात टाकूया. तर सध्या तेलाचं इनागोरेशन व्हायला लागलंय. ओकेच टकाटक निम्म त्याला ओततो. ओकेच कांदा परताय पुरतो त्याला ओतलं ह्यात टकाटक पैकी. आणि निम्म त्याला ठेवतो कारण सुक्क पातळ करायचं असं आमच्या आचार्यांनी सांगितलंय. पण आचार्यांचा पत्ता नाही तर आचारी लापत आहे आमचा विषय हार्ड झाला आचार्यांचा. तर तेल वगैरे आहे ते ठेवलं सध्या. आणि दादूराव झालं का नाही? दादूरावांचं झालं तिकडं. ह्याच्या आईच्या गावात सगळं झालं ना. हलवाय काय आणलंय रापून हलवाय कुठं काय आणलंय? चेत्याला फोन करून सांगा हलवाय उलतानी घेऊन या. आचार्याला फोन करून सांगा हलवाय काहीतरी घेऊन या मेन राहिलंय. तर सध्या तेल उकळा टाकलं इथं. आणि चिकन वगैरे दाद्या धुवून आणलंय. दाद्या फोन लावा आचार्याला मला हलवाय काहीतरी घेऊन या. तोपर्यंत मी कांदा जरा टाकून बघतो. कांदा अशा प्रकारचा चिरलाय हे लागा उकाळे ते आलं आवरा. तर मी मळ्यातल्या घरात बघतो काय होतंय का तेल झमाझमू काय लागलंय. अरे जाळ कसं लागलाय बघ खाल्लं एकसारखा जाळ लागलाय विषार झालाय. तर चालतंय आता हलवायच काहीतरी यंत्रणा लावतोय तो नाहीतर आमचं जुळणार नाही यंत्रणा. तर जाळ जास्त पेटलाय त्यामुळे खाली उतरून ठेवलं पातेलं. आमच्याकडे जरा माणसांची कमतरता आहे. तर दादा लागला इथं हळद टाकायला. टाक अजून टाक हळद टाक जरा अजून जरा टाक हो जाऊ दे. ओके बस ओके हळद मीठ घ्यातलं मीठ टाक. हा ओके टाक सांग तू टाक मीठ अजून जरा टाक बाज झालं. ओकेच मीठ बाज झालं ठेव तिचं आहे तसं मीठ. आणि सध्या दुसऱ्यांदा आम्हालाही ठेवायला लागणार आहे. त्या गावात धावपळ नाही होत्या दाद्या दोघं असले की 3-4 पाहिजे ते नियोजन असं दोघात होत नाही. तर खाली उतरून ठेवलेलं पातेलं आहे दादा हे जर धाव मला फक्त आईच्या गावात खाली पाडा नको. तर खाली उतरलेलं पातेलं पुन्हा एकदा आपण ठेवायचं आहे. यो आहा ओके का. तर अशा पद्धतीने पुन्हा एकदा आमचं मार्गक्रमण चालू झालंय चिकन बनवायचं. त्या गावात लई दाद्या धावपळ होत्या. आणि कांदा आमचा निम्मा भाजून निघला या आईच्या गावात ह्याच्या. तर आता कांदा जरा ही होऊ दे खरपूस बांधून दे. कांदा खरपूस बांधून झाला की मग आपण ती चिकन होतोय ह्यात. चिकन म्हटलं की मग आपला विषय संपला काय म्हणा दाद्या धावपळलंय. चिकन कसं आहे कसं दिसतंय
सुट्टी नाही, यावं लागतंय खायला चिकन, सुट्टी नॉट. तर कांदा भाजून झाला काय दाद्या? तुला काय वाटतं झाला असेल? झालाय. पाकळ्या पाकळ्या सुट्ट्या व्हायला लागली त्याच्या, म्हणजे कांदा आपला भाजून झालाय टकटकीत. तर आता चिकनचं इनॉग्रेशन ह्यात करायचं. तर दादा रावांनी चिकन घेतलंय दाद्या, वाता ह्या चिकन एक सारखं जाऊ दे. 1 2 3 चलो लेट्स गो बॉईज. हा हा वत सगळं वत वत हाय यात अजून वत वत. ओके टाकल देऊ साईडला आता. आणि इकडे दे ती पहिली की हलवा नको. तर चिकन वगैरे आपलं झालं इनॉग्रेशन यात तेलात कांद्यात. आता तर 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 वाजायला लागले चिकन, तुम्हाला ऐकू येत असेलच. आता जरा ढवळतो याला. ओकेच ओके. आणि काय दादा आणि काय पाहिजे सांग, कसं दिसतंय आता आजचं नियोजन ब्रो? नियोजन खट्ट सगळ्याला लागलंय, मीठ चटणी त्याला. आता ती टोपण घ्या आणि टोपण तेवढं झाका द्या, चटणी काढ साईडला. ओके डन ओके. डन डना डन डन. आता हे आलं नाही ते आता कोण आलं नाही ते चालतंय, आमचा मी ह्याच्या उकडतून खातो. तर चालतंय. आता क्षणभर विश्रांती बघायची, वाट बघायची. चिकन जरा वापरून घ्यायचं, वापरून झाल्यावर गरम पाणी त्यात टाकायचं आणि लगेच जरा पीस ढापायचं आपण. होय दाद्या, पीस ढापायचं, सुट्टी द्यायची नाही. भांडगावनं एवढं कष्ट केलं, आम्हाला फळ मिळालं पाहिजे, श्राम साफल्य. तर चलो. तर बाबानो पोरांचं काय कळलं ना अजून, मग चिकन आम्ही शिजवून घेतलं तरी पोरांचा काय विषय कळून झालाय. आम्ही जरा जरा पीस पीस वाढायला चालू केलं. होय दाद्या? कवा याच तवा या नाही आलं तरी चालतंय, आम्ही खाऊन संपवतो. तर आता सध्या उकडीचं वगैरे झालं सगळं नियोजन आणि आणि शिजवाय टाकलंय आम्ही. जरा गरम पाणी होतं ह्या पातेलातलं, ते गरम पाणी पण ह्यात ओतलं या, कारण पाणी पाकाटलेलं. आणि सध्या आमचं कडक शिजलं, आता मगाच्या पेक्षा जोरात शिजलं. तर नियोजन चालू आमचं. आली पाऊस चालू आहे बहुतेक. आली काय कोण आहे? कार्यकर्ता आम्हाला हुडकायला लागले, आम्हाला बघ बघ आहे का हुडकाय गेलं ते आम्हाला हुडकायला. हुडकत पलीकडे गेले. जाऊ दे जाऊ दे, बस बस बस. आम्हाला हुडकत हुडकत पलीकडे आमच्या पलीकडच्या घराकडे गेले तिकडे. ए खांगा जा खांगा 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 बाटली बाटली. तर बाटलीन जरा खांगायला लागलो इथं, त्यांना शक यायला नको आमच्या. शक आली माग आली माग आली. दरवाजा उघडून आत निघाले भांडकुळे. बघा तिकडे दरवाजा ह्या फटीने दिसतोय, दरवाजा उघडला. आत गेली का दोघ जण आहे का? आत गेली, घरात गेली ती. घरात गेली ती, घरात गेली ती. आत फोन आला फोन आला. अरे गण्या कुठं आहे? हॅलो जेवण कुठे केलंय? अरे हायसा कुठं तुम्ही? तुम्ही कुठं आहेसा? अरे ब्लॉगरच्या घरात. अरे लागा पाऊस यायला लागलाय, आम्ही गेलो माग घरला. हा हॅलो हॅलो. काय करते बघूया, काय करते बघूया. दाद्या दाद्या काय करते बघूया. भांडवे आमच्या घरात गेले तिकडे. हे फोन करून सांग इकडं आम्ही या, इकडे या म्हणावं करायला लागाल. राहण्याच्या रडतील परत नाहीच्या गावात. आयुष ए आयुष इकडे या इकडे. अरे इकडे की आईच्या गावात आज कशाला गेला तिकडं? कडी घातल्या बघ भांडवा, कडी घातल्यास. आणि या घरात केलंय तुम्हाला म्हणते. नाही जात ती नाही जात. तर पाऊस आलाय बद्या बद्या पाऊस चालू झालाय आणि चूल आमची येत आहे. इजल काय चूल चुलपाशी पाणी यायला लागलं इकडं, असं दुधरा दुधरा यायला लागलाय पाण्याचा. इजल काय गाण्या नाही ना, दाद्या नाही जात. काय होय काय नाही होत एवढं. आपलं काम झाले. आपलं काम झालंय. पाऊस एकसारखा आला तर बॉम्ब होईल आपल्याला. नाही थांबला. वारं तेवढं नको आहे बघ, पडू दे किती बी, आत पाणी येत नाही वारं नसलं तर. तर झालंय उकळी यायला लागले हळूहळू. ओके 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 उकळू दे उकळू दे. ठेव ठेव झाकून ठेव, गार व्हायला नको. तर जाळ वगैरे घालतो आणि
2 कार्यकर्ता आमचा आली आता जस्ट आणि दरवाजा उघडून आत गेले तिकडे, त्यांना गावलंच नाही. तर दाद्या आपलं काम ओके झाले, टाकाटक झालं या. तर इकडे जरा पाणी येतंय तर ठीक बी काढावं लावतो एखादं. तर बाबांनो बद्या पाव चालू आहे, बद्या 1 नंबर बदाबद पाव चालू आहे. आणि ह्या बद्या पावसात आमचं नियोजन चालू आहे विषय हार्ड. आणि एक कार्यकर्ता गणेश, श्री गणेश गजानन महाराज किराणा सर्वेचं मालक आली तिथं सध्या. पावसात भिजत आली ती. मगाशी तुम्ही बघितलं असता यांचा काय काय विषय झाला, कसा झाला. आणि इथल्या बाजून जरा पाऊस यायला लागला, आत सिडनेट फाटले तिथनं. त्यामुळे आम्ही जरा छत्रछाया दिल्या इथं, जरा छत्रछाया दिल्या आईच्या गावाधरून ह्याला. आणि सध्या शिजलंय दाद्या, काय करा उतरून ठेवूया, गिचका होईल पाग्याचा. पूर्णपणे शिजलंय चिकन आमचं, शिजलंय त्यामुळे खाली काढून ठेवतो. पण पीस काय म्हणते, पीस दादी पीस रेंदा केला पांडू काय तिथं, पाणी साठा लागले रे. काय लागा नाही कुत्र्याला, आता तिकडे नाही तिकडे नेऊन बांधायचं आहे. तर चेते आले शेवट काय होणार नाही आता, का करूया सुकवणार नाही चेते आले शेवट. काय चालू आहे सुका आपण चालू आहे चेते असतो वाट बघायला. हा डायरेक्ट खायला बसूया मग चालतंय, चालू करूया आपण. चला खायचं, त्याला काय धुवून खायला लागू दे चिकन खायचं. बरं मग चालू करतो आम्ही. चेतन रस्ता नाही आईने जायचं, आईने ओढतो, सुट्टी द्यायची नाही. बंडगाव जरा लवकर यायला पाहिजे, शाळेत सुट्टी घ्यायला पाहिजे होती. माहित आहे मंगळवारी करायचा म्हणून, फायदा झाला असता जरा. जरा पाहिजे झाला असता तुझा. 11 सुटले. 11 सुटलं मी. बरं चालतंय, आज आमच्या ह्याच्या नशिबात नव्हतं. तर चालतंय रश्याला सुक्याला आम्ही आमचा मी चालू करतो चेतन येतो. तर चला पोत बघ, पोत जिरगाव ह्याच्या आईच्या गावात, पोत हिरगाव आणि मार्द. बघा 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 आता बघ मजा सराला लागला. ह कशाला पाहिजे ते, काय करायचं काय तुला आयशा तू रुमाल बघ. हा उकळ्या मारते उकळ्या टाकाटक पैकी शिजलंय. ए खाली ठेव उचलून, झालं शिजलंय शिजलंय जाम शिजलंय. तर त्यातलं जरा आळणी काढून ठेवतो आमच्या चिंगळ्याला. पोत जरा झालंय, 4 चाकी घेऊन आले आईच्या गावात. हे बघा 4 चाकी घेऊन आले की आईच्या गावात. पावसात भिजू येणार नाही, 4 चाकी घेऊन येणार पण येणार बाबा. ए लवकर या, झाले सगळं चेत्या. अरे त्याला कळ ना कुठं आपण, त्याला अजून कळे ना. या लवकर ये लवकर ये इकडं. शेताला कसं लुकत आलं 4 चाकी घेऊन, थांबच 4 चाकी घेऊन आलो म्हटला. गावात चिकन प्रेमी 4 चाकीतनं चेतन आला. आता चेतन बाई आला त्यामुळे आता काही टेन्शन नाही, आता शिजल लगेच. बघ ओकेच बा झालं. तर चेतन बाईचं आगमन इथं झालंय. चेतन काय एवढं लेट, पाऊस येतो तिकडं. बरं सुक्याला चालू करूया, चिकन शिजलंय ओके टाकाटक पैकी शिजलंय रे जोरा शिजलंय टाकाटक पैकी. आता खाते बघा खाते बघ आता. शिजलंय ओके शिजलंय कडक शिजलं ना. चला सुक्याला करूया की चेतन, सुक्याला चालू करूया चला. चिकनच्या लागणार आज घाल लागणार आपल्याला. चटणी घे चल चला याचं बाहेर झालं भर पावसात नियोजन. चटणी ती आलं लसूण पेस्ट कुठे पाणी नाही काय नाही नियोजन घालायला. अरे कोण नाही दोघंच आम्ही इथं, काय पळणार आहे मी सांगता. हे झालं मला हवस पिटले आहे पावसात फोडले वत्तावती करा लय लिहून एक आलं लसूण पेस्ट ओके का किलो. अरे आता आता झालं आता काय तुझा कांदा
आता कांदा लाल खायला चिर खायला चांगला चिर या बारक्या बारक्या पोड्या करला आणि एवढ्या कांदा आहे ए लय तिखट आहे चटणी घराला सांगितले चटणी लय तिखट आहे लय तिखट आहे चटणी मापात घाला बस काढवटली म्हणला तो तिखट व्हायच्या गावात शेत कसं करायचं काय लागा नियोजन हा झाले माझं मी चुकलं आहे घातली मी 3 मिनिट टाकली विषय हरड माझी गाडी घेऊन गेले येत नाही आता गाडी येत नाही तुझी मागणी गेली बघायला पाहिजे रे गाडी आयशाकडे मारो सायकल घेऊन दिला सायकल घेऊन जा गाण्याला माराय बरं का? नाही सोडा येईल घाल्या तर चेतन कसं वाटतंय तुला भाऊ आता क्वालिटी शे आता क्वालिटी होणार आहे हाय म्हणजे आपल्या आधीच आहे आपल्या पावसात आता खायला येणार आहे मजा सुरसुरीत कर त्याला काय तर सांगा त्याच्या गाण्यात तुला काय द्यायचंय काय नाही डब्यात काढून ठेवलं नाही तुला काय बोलायचं कसं गेले आपल्याला खाल्लं पाहिजे सांगतोय मला नाही काय बोलायचं द्या. रोज बोलतोय म्हणजे न बोलता शब्द नाही मी असं म्हणतो स्पष्ट करून म्हणून टाकलं स्पष्ट करून लावतोय ब्लॉगर आता काय असेल ते करून टाकले करून टाकलं नाही रे स्पष्ट बोललो मी चेतेच्या मनातलं चेतेच्या मनातलं तर झालंय सुक्याचं नियोजन झालं खाली लागलंय आहे घातलं असं वाटतं मला नाही ना लागलं जाळ चेत्या जाळ नाही खाली नुसते आराव शिजायला लागला आराव पेटलंय जोरात पेटवलंय ती पेटलं पेटवलंय दादा डार्लिंग ना दादा डार्लिंग वड त्यातलं काढ पीस सगळं बाहेर अशाला लागते बाबा त्या आयुष्याला फोन लावा का गाडी बाबा जेवायला तर येणारच का विचार परत मारतील साहेबाला विचार मारतील गाडीत फोटो बरेच गण्या रेकॉर्ड मध्ये येईल साहेबांच्या गाडी तुझी होय तर झालंय सुक्याचं नियोजन झालंय आता नशिबात आले तर आले दोन तीन कांदा खायला बाजार ए आज तिथे गेलो चुरू तिथल्या तिथं तर सुक्याचं नियोजन झालंय टाकाटक पैकी आता चेतनबाई यांच्या सानिध्यात चेतनबाई शेप आली जात आता सुट्टी नॉट आता सुक्क झालंय आता थोड्या वेळात पातळ करायचं पातळ करताना धावतो कसं इंट्रोडक्शन आहे पातळ नियोजन चालू झालंय पुन्हा एकदा तडकदार बळदार पद्धतीने आणि दाद्या लागलाय मसाला टाकायला चौकातला दाद्या चौकातला का गल्लीतला अरे म्हणजे आमच्या इथल्या चौकातला रे सम्राट चौक सम्राट चौक ना रे किरमावळ चौकातला तिथला खडकावला चौक खडकावला चौकातला अण्णाच्या घर शेजारचा ए, आहे. आणि मामा गजानन महाराज काय ऐकू नको. गजानन महाराज किराणा किराणा सर्वे हा, सर्व सर्वे. सर्वे सर्वे झाले लाल लाल झाले. उकळी येऊ दे उकळी येऊ, थांबा पूर्ण दुदंडी गाव गाजवणारा गणेश भैया आईच्या गावात गणी भाई गणी भाई नाम तसं नाही हो का. नाम तसं नाही आईच्या गावात. चांगला प्याज पाणी आहे ए, विनेगर आहे विनेगर आहे पिचिल विनेगर आहे ती पातळ तेल आणलाय तेल असते कोणाला लागला असतं आईच्या गावात कुठं पर्यंत ख्याती पसरवायची मला आहा पुसलं बघ आयुष्याची पिशवीला आपली पिशवी ती ह्याची दिसते पिवळी हे बर आता काय करायचं उकळी यायला लागल्या मग चला की पीस घ्या की एक का टेस्ट करूया की असं म्हणताय काय तुम्ही? ए, आता माझं काय ना ब्लॉगर म्हणताय बरं का ब्लॉगर म्हणताय. थांबा राजाला दावा कोथिंबीर चिरली नाही का आपण अरे कोथिंबीर कुठं आणल्या घरातच राहिली. त्याला काय अरे राहू दे कोथिंबीर मग रे आता हे कोथिंबीर पाहिजे टेस्ट कशी आहे आयुष्या कुठं आहे मग त्याला आणायला आयसा सांग की आणा आय फोन कर आयुष्याला आयशाला. काय कळते आमच्या घरात आणायला लावू मग तिथे काढून ठेव. तर राजू बघ आम्ही पीस खायला व्हिडिओ लागलो कॉल कर मूर्खा राजू पीस खायला लागलो अरे दावलं ब्लॉग पाहिजे मध्ये vlog दिसतंय की काय दिसतोय राजू बघतो सगळं थांबा, हळू, हळू. राजू पीस बघ राजू राजू बघ कांदा बी आणला गण्यानं हे कसं आहे भावानं सांगा क्वालिटी नाही आहा. छोट्या क्वालिटी टॉप झालं टॉप मला खाऊ दे गडबडीत लई जोरात होते रे. गडबडीत केलं पण तर म्हणजे पाळीव पडला हो शिंबूड पडायला लागलाय पडायला आलाय मसाला घ्या लावून
क्वालिटी झाली त्या गडबडीत केलं पण क्वालिटी झालं दादा. आणि दुपारच्या 3 वाजले आम्हाला जेवायला. भर पावसाचं नियोजन असं करावं लागतं काय म्हणा चेतन या 2-3 तास म्हणून गावा का ये खायला भावा. बाबा हो चुके हे आजा मिस यू भावा. मिस कशी खाते बघा व्हिडिओ कॉल चरचरीत. बरं वाटलं जरा. तर झालंय टकाटक पैकी नियोजन झालंय एकदम टकाटक झालंय सुक्क चेतन. एवढ्या पावसात असं खाणं म्हणजे ज्याने काय म्हणतात मिस केलंय त्यांचं नशीब गांडू म्हणा नशीब गांडू. आणि चरचरीत पैकी रस्त्या लोक आले इथं आता सगळं घराकडे नेतो आमच्या घरात नेऊन आता बैठकच मांडतो. कोणी याचं राहिलंय का फोन करा कोणी याचं राहिलं असलं तर. फोन बिन आता बंद झाले नाही आता झालं चरचरीत. तर आता जेव्हा मस्त पाहून जाऊ. तर फायनली सगळा आमचा कार्यक्रम पावसा पाण्याचा उरकलाय टकाटक पैकी झाला आणि सगळी चेहलपेल आमची चालू झाली. तर रस्ता इथं सुक्क आहे आणि चेतन भाई तिकडे ती वाढायला आता सज्ज माणूस झालाय. तिकडे दाद्या रस्ता ओके. रस्ता जरा आम्ही पिऊन बघितला ओके. आणि हे गजानन किराणा सर्व पुढं सार हाय असं पुढं सार टावेला सकट हाय असं पुढं सार रे. मीठ पाहिजे का कोणाला मीठ साईड मीठ जरा साईड नाराज करू नका. सगळ्यांनी व्यवस्थित द्या टकाटक पैकी एकदम खट्ट नियोजन. ते द्या टाकून कशाला का असं ना. आयुष भाई पण आले बघा अन्नाचा नातू बघा तिकडा आला आहे का टकाटक पाक शेवट आला पण भाऊ दिसला शेवट. आणि आमचं 2-3 कार्यकर्ता काय आलंच नाही ते कुठे गेले तर काय कळण झालंय. आणि शार्ट सगळं वाढायचं चालू झालं पैकी गच्च गच्च खावा. मग आयशाला काय धावण्यात येत नाही कारण आयशा हा व्यक्तिमत्व आता फक्त इथनं छाताडापासून वरच धावण्यात येईल तुम्हाला खाली काय धावू शकत नाही. कमी घाल बरगत चालेल बरगत चालेल. आपण कमी कार्य करतो त्यामुळे लई यायला लागली चेते आपल्याला खूपच गच्च खावा गच्च भावा लाजू नका. अर्ध्या डब्यात आयशा डब्यात रे आयशा डब्यात जरा घाला आयशा डब्यात. हा ओके मसाला मशान टाक राजू हे झाले ओके झाले. आईच्या भांडण मसाले बाय भांडण अजून असं बस तू जेवाय बस बाबा. पाण्याची बाटली इकडे घ्या रस्ता घ्या ओके. तर रस्ता घ्या ए रस्त्याला काय काय आयुष भाई असायचं सध्या खाली नाही जाऊ वर पाण्याला बसलं वर जातो. भिजलाय जरा चालायचं तेवढं. कोथिंबीर असलं शेवट असतं पण राहिले लागत चुकून भाऊ सॉरी बरं का. चालायचं तेवढं गडबडीत कसलं झालं रस्त्याला पण मला पण रस्त्याला जरा हे केलं पाहिजे नियोजन केलं पाहिजे काय तर असं. हे रस्ता मला ह्यात वाटत टकाटक. ए तू कसा रस्ता घेणार मग असं रस्ता घेतला चरचरीत भावा. रस्ता विसर टॉप झालाय त्या शेवट नुसतं वाडा नुसत्या नाकातनं दारा लागते. पीस नाही त्यात काय राहिलं राहिलं त्यात काय पीस संपले त्यातलं रस्ता झाला ओके गच्च बटाटा गच्च. आणि राहिलेलं कार्यकर्ता राजू सोन्या आणि बबल्या मिस यू भावानो मिस यू. तुमचं लय आठवण आली. राजाबद्दल काय बोलाय राजाला काय सांगायचं. अरे थांबी राजा कारण इथं सगळ्यांनी खाल्ले त्यामुळे डबल काय शिल्लक नाही. आणि गच्च एवढं खाऊन आणि एवढं पोटात एवढं पोटात लक्षात ठेवा. अंदर की बात ये बातें बताई नहीं जाती. इच्छा हार्ड गणा तुला ती घे मिस यू राजा बस एवढंच. राजा फक्त एवढंच. सोड दुर्गे सोड ग्रेव्ही खा. हा नियोजन टकाटक गावात बघ
ब्लॉगर व्यवस्थित आलं हे गाणे ओके का ओके शिल्लक राहिलेला डब्यात भरून या स्नॅप 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 काढा बोरावर सुट्टी देऊ नका. आणि तर चालतंय नियोजन वगैरे टकाटक पैकी झालंय. गच्च चिकन आले रस्सा आलाय चपात्या आणल्या टकाटक पैकी खातो आणि थोड्या वेळानं धावतो तुम्हाला कसा कसा विषय आहे. तर भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो अशा पद्धतीने सगळा कार्यक्रम आमचा पार पडलाय. टकाटक पैकी जेवलोय. आयुष भैया अजून जेवायला लागले तिकडे तिकडे हळद डोलत. अरे बनायला दिसते फक्त बाकीच नाही दिसत काय. आणि दाद्या पण इथं लागला जेवायला. गण्याचा चिकाट भात गावला म्हणून चिकाट भात खायला लागला या कपॅसिटी नसताना भांडकुळा. चेतन भैया आडवं झोपूनच कार्यक्रम केला आज आपण टकाटक. हो अरे साबण नाही तिकडं आणि तिकडे गजानन महाराज किराणा सर्वेच मालक बसले भांडी घासताना एक कुख्यात चेहरा भांडी घासणारा गणेश. काय सांगाल तुम्ही. तर टकाटक पैकी नियोजन झालंय. पातेलं बऱ्यापैकी मोकळी केली. हे बी मोकळं झालंय. हे काय सपाचाटच झालंय. विषय हार्ड झाला त्या पातेलाचा. आणि जेवण वगैरे टकाटक झालं भावांनो. आता नीट गोल जाऊन घरला जाऊन झोपणार आहे घरघरी. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. भेटा आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टाटा बाय बाय. टाटा बाय बाय. टाटा बाय बाय. टाटा गाय सबस्क्राईब करा. सबस्क्राईब काय बी करा पण करा. टाटा करा. टाटा बस बस झाली, लोड झाली सगळं. लोड झालं.